सांगलीच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका करण्यात आली आहे। सध्या ही मुलगी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल झालेली आहे। मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहेत। मुलगी गतिमंद असल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलं होतं। गंभीर गोष्ट म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबूजाच्या साली दिल्या जायच्या। तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेनं या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही सगळी परिस्थिती पाहिली। त्यांना या मुलीची दया आली आणि त्यांनी यातून त्याची सुटका केली आहे। आता तिला संभाजीनगर इथल्या अनाथालयामध्ये दाखल केलेलं आहे। या ठिकाणी तिचं समुपदेशन सुद्धा करण्यात आलं। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, आणखी काय तपशील या सगळ्या संदर्भात आता समोर आले? संबंधित वडिलांवर काही कारवाई झाली आहे का? सिद्धी, अतिशय हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। गेवराई तालुक्यातील एका गावात हा जो प्रकार घडलाय तो एका महिलेच्या जागरूकतेमुळे समोर आला आणि आता या मुलीची सुटका झाली आहे। ती सध्या सुरक्षित आहे आणि तिची प्रकृती देखील हळूहळू सुधारत असल्याची माहिती आहे। परंतु गंभीर बाब म्हणजे अशा पद्धतीने घटना घडत असताना त्या गावात कोणीही त्या मुलीच्या मदतीसाठी जाऊन गेलेलं नाही किंवा त्या नातेवाईकांपैकी कोणी जाऊन गेलेलं नाही। आता या सगळ्या प्रकरणात आता पोलीस स्वतःहून पुढाकार घेत कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गंभीर बाब म्हणजे या मुलीला खाण्यासाठी केवळ केळीच्या तर उद्याच्या सालीच दिल्या जात होत्या। हा सगळा प्रकार पाहून त्या महिलेला दया तिथे आली आणि तिने त्या मुलीची सुटका केली, पुढाकार घेत आता या प्रकरणात महिला समितीचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील यांनी देखील गंभीर दखल घेतली असून आता लवकर या पालकावर देखील कारवाई होऊ शकते। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।